त्या गावाच्या मतपेटीतून 2300 मते कसे बाहेर निघतात हे फक्त भारतात आणि या महाराष्ट्र राज्यात झालेलं आहे। आपण पाहतो ज्या कंपनीकडे हा कंत्राट आहे भारत बेल, मित्रांनो हे इलेक्ट्रॉनिक साधन आहे। 2014च्या आधी किंवा 2000च्या आधी ज्या काही निवडणुका झाल्या, तंत्रज्ञान होतं, जी टेक्नॉलॉजी होती ही तिथपर्यंत पोहोचलेली नव्हती, परंतु आता हॅकर्सच्या माध्यमातून जर कधी चंद्रावरचं यान ऑफिसर युनिट कंट्रोल करणं हे काही मोठा विषय नाही की बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजेत, परंतु हा निवडणूक कार्यक्रम घेणारा निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातची बावली झालेला आहे। उमेदवारांची भावना लक्षात न घेता केवळ सत्ताधाऱ्यांचा जो मानस आहे ईव्हीएम आपण हताश न होता आज जो चिंतन मंथन मेळावा आहे यामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत याचं एकामेकाचं उनं दुनं न करता आपण एका जोडीनं, एका साथीनं, एका टीम वर्कनं हे काम करायचं आहे। ज्याप्रमाणे आपण बघितलं या निवडणुकीमध्ये अगदी जनसंघापासूनचा कार्यकर्ता 75 वर्षापासून हे सर्व रस्त्यावर होते। कुठंतरी आपण या गोष्टीत कमी पडलो हे मानावंच लागेल। सानंदा साहेबांनी सांगितलं की पराभव जिव्हारी लागू देऊ नका, परंतु मी म्हणतो की हा पराभव जिव्हारीच लागावा लागेल, तेव्हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये आपला झेंडा या स्थानिक